चला तर आज आपण वेगळ्या पद्धतीने शिमला मिरचीची भाजी बनवणार आहोत। किती मस्त अशी झाली, तुम्ही बघू शकता। पाहताच कळत असेल की किती मस्त अशी ही भाजी झाली। खूप मस्त अशी लागते। नक्की तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा। खूप मस्त, बनायलाही खूप कमी वेळ लागतो या भाजीला आणि खायला तर खूपच मस्त अशी जबरदस्त ही भाजी होते। चला तर याची रेसिपी बघू। मी इथे 4 शिमला मिरची कट करून घेतलेल्या आहेत। तशा थोड्याशा लांबसरच याच्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत। जास्त जाडसरही नाही व जास्त पातळही आपल्याला कट करायच्या नाही, एकदम मीडियम साईजच्या कट करून घ्यायच्या आहे। चला तर कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे। तेल छान असं गरम झाले की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। कांद्याला छान लालसर येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। खूप मस्त अशी ही भाजी होते। मस्त छान असा कांदा आपला लालसर झालेला आहे। थोडंसं 1 चम्मच एवढं मी यामध्ये जिरं व मोहरी घातलेलं आहे। जिरं मोहरी छान तडतडल्या की त्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे। आता थोडंसं लसूण घालायचं आहे यामध्ये। लसणाला पण छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे। छान असं लसूण पण आपला लालसर असा झालेला आहे। 1 चम्मच हळद घालायची व लाल तिखट चवीनुसार व मीठ घालायचे। आता याला मी परतून घेणार आहे। तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा टाकू शकता किंवा लाल तिखट पण घालू शकता। खूप मस्त अशी ही भाजी होते। आता यामध्ये आपल्याला कट केलेल्या शिमला मिरची घालायची आहे। आता याला कमी गॅसवरती आपल्याला परतवून घ्यायचं आहे। लगेच आपल्याला यामध्ये बेसन घालायचे नाही। जर आपण लगेच यामध्ये बेसन घातले तर आपली भाजी ही बुडायला लागते, कढईला करपती। त्यामुळे आपल्याला लगेच यामध्ये बेसन घालायचे नाही। परतवून घ्यायचं आपल्याला साधारण 1 मिनिट कमी गॅसवरती व प्लेट झाकून। थोडीशी आपल्याला ही भाजी सॉफ्ट होऊ द्यायची आहे। आपली भाजी पण शिजणार नाही व कढईला बुडायला लागेल, त्यामुळे आपल्याला लगेच बेसन घालायचं नाही। बघू शकता किती मस्त असा कलर आपल्या भाजीला आलेला आहे। चला तर आता प्लेट झाकून आपण 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवू। मध्ये मध्ये चेक करायचे, भाजी बुडायला तर लागली नाही ना। चला तर 4 मिनिटं साधारण झालेले आहेत। तर बघू आपण, मस्त अशी सॉफ्ट भाजी आपली झालेली आहे। बघू शकता छान अशी मस्त शिजल्या गेलेली आहे। तर परतवून घेते मी, तुम्हाला दाखवते पण जवळून। बघू शकता अशी सॉफ्ट झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे, थोडं थोडं करून, जसं जसं लागेल तसं या भाजीला बेसन घालायचं आहे। जास्त जर तुम्हाला मोकळी करायची तर तुम्ही जास्त घालू शकता। थोडं थोडं करून मी यामध्ये बेसन घालत आहे व एका हाताने बेसन घालायचं व एका हाताने असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला भाजीला। अशा प्रकारे खूप मस्त अशी ही भाजी होते। साधारण 4 चम्मच एवढं आपल्याला यामध्ये बेसन घातलेलं आहे मी या भाजीमध्ये। सर्व बेसन मिळून थोडंसं आणखीन घालणार आहे, म्हणजे साधारण 4 चम्मच एवढं आपल्याला बेसन लागलेलं आहे या भाजीला। अशा प्रकारे आता परतवून घ्यायचं आहे। छान असं परतवून घ्यायचं। बेसनाच्या गाठी वगैरे बिलकुल आपल्याला होऊ द्यायच्या नाही। मग परत 1 मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। बेसनला जास्त वेळही नाही लागत। मी इथे बेसन भाजून घेतलेलं नाही, डायरेक्टच असं बेसन भाजीमध्ये घातलेलं आहे। खूप मस्त अशी भाजी होते। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जरी तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील, साध्या सोप्या व पौष्टिक रेसिपी। बघू शकता किती मस्त आपली भाजी ही रेडी झालेली आहे। चला तर पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत। बघू शकता किती मस्त अशी 4 मिनिटांमध्ये आपली भाजी ही रेडी झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।